जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपला मास्टर या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024 मध्ये झालेला पुणे ग्रामीण पोलीस शिपाई या प्रश्नपत्रिकेवर सर्वात महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण एकूण 40 प्रश्न घेतलेले आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे 19 प्रश्न व मराठी व्याकरणाचे 21 प्रश्नांचा समावेश आहे। या प्रश्नांचा विश्लेषण केल्याने तुम्हाला परीक्षेच्या तयारीसाठी योग्य दिशा मिळेल, म्हणून एकही प्रश्न चुकू देऊ नका। सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा। जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेला नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर चला सुरू करूया। पहिला प्रश्न, सरकारी महसूल सरकारी खर्चापेक्षा जास्त असेल तर त्याला डॅश डॅश अंदाजपत्रक म्हणतात। ऑप्शन आहे ए शिल्लकी, बी समतोल, सी तुटीचे, डी असमतोल। उत्तर देण्याकरिता आपल्याकडे 5 सेकंद आहे आणि सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए शिल्लकी। दुसरा प्रश्न, फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे? ए सममूल्य भार, बी रेणुभार, सी अणुभार, डी प्रोटॉन। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सममूल्य भार। तिसरा प्रश्न, ध्वनी तरंगाचे प्रसारण डॅश डॅश मधून होत नाही। ए स्थायू, बी द्रव, सी वायू, डी निर्वात जागा। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी निर्वात जागा। चौथा प्रश्न, डॅश डॅश हा दिवस जागतिक ग्राहक दिवस म्हणून ओळखला जातो। ए 24 डिसेंबर, बी 15 मार्च, सी 1 जुलै, डी 10 डिसेंबर। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 15 मार्च। पाचवा प्रश्न, खालीलपैकी कोणता रक्तगट सार्वत्रिक दाता आहे? ए बी ए बी, सी ओ, डी बी। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ओ। सहावा प्रश्न, चॅट जीपीटी कशाशी संबंधित आहे? ए गूगल मॅप, बी ईमेल, सी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डी यापैकी नाही। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आर्टिफिशियल इंटेलिजन्स। सातवा प्रश्न, कृष्णा काठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ए पु ल देशपांडे, बी यशवंतराव चव्हाण, सी गोविंद पानसरे, डी प्रकाश आमटे। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी यशवंतराव चव्हाण। आठवा प्रश्न, समुद्राची खोली डॅश डॅश या परिमाणात मोजतात। ए मील, बी नॉटिकल मैल, सी फैदम, डी यार्ड। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी फैदम। नववा प्रश्न, मतदारांचा बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डॅश डॅश याचा वापर केला जातो। ए सिल्वर क्लोराइड, बी सोडियम नाइट्रेट, सी सिल्वर नाइट्रेट, डी पोटॅशियम नाइट्रेट। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सिल्वर नाइट्रेट। दहावा प्रश्न, नाशिक येथील शिलालेखात डॅश डॅश या सातवाहन राजाचा उल्लेख त्रिसमुद्र तोयपीत वाहन असा केला आहे। ए गौतमीपुत्र सातकर्णी, बी हाल, सी यज्ञश्री सातकर्णी, डी सिमुक।
बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गौतमीपुत्र सातकर्णी. 11वा प्रश्न, गौतम बुद्धांचा जन्म डॅश येथे झाला? ए कुशीनगर, बी सारनाथ, सी लुंबिनी, डी पाटलीपुत्र. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लुंबिनी. पुढचा प्रश्न, मुघल बादशाह हुमायूनचा पराभव डॅश याने केला? ए इब्राहिम लोदी, बी शेरशाह शोरी, सी बाबर, डी अकबर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शेरशाह सूरी. 13वा प्रश्न, बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्याने बनला? ए 1858चा भारत सरकारचा कायद्याने, बी 1861च्या भारतीय परिषद कायद्याने, सी 1784चा पिट्स इंडिया कायद्याने, डी 1833चा चार्टर्ड कायद्याने. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 1833च्या चार्टर्ड कायद्याने. पुढचा प्रश्न, समाजवादी धर्मनिरपेक्ष हे शब्द घटनेचा उद्देशिकेत याद्वारे समाविष्ट करण्यात आले? ए 41वी घटनादुरुस्ती, बी 44वी घटनादुरुस्ती, सी 46वी घटनादुरुस्ती, डी 42वी घटनादुरुस्ती. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 42वी घटनादुरुस्ती. 15वा प्रश्न, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांचा पदावधी इतका असतो? ए 3 वर्षे, बी 4 वर्षे, सी 5 वर्षे, डी 6 वर्षे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 6 वर्षे. 16वा प्रश्न, अखिल भारतीय सेवांचा पिता म्हणून यांना मानले जाते? ए लॉर्ड मॅकाले, बी लॉर्ड कॉर्नवालिस, सी डॉक्टर BR आंबेडकर, डी सरदार पटेल. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सरदार पटेल. 17वा प्रश्न, मराठी ऋतूंचा योग्य क्रम कोणता? ए वसंत ग्रीष्म शरद, बी हेमंत शरद शिशिर, सी शरद हेमंत शिशिर, डी वर्षा वसंत ग्रीष्म. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शरद हेमंत शिशिर. 18वा प्रश्न, लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे? ए बेसॉल्ट, बी अग्निजन्य, सी ए आणि बी दोन्ही, डी ए व बी दोन्ही नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ए व बी दोन्ही. 19वा प्रश्न, कसारा घाट म्हणजे डॅश होय? ए बोरघाट, बी थडघाट, सी फोंडा घाट, डी माळशेज घाट. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी थडघाट. 20वा प्रश्न, पुढील वाक्यातील कोणते शब्द अविकारी आहेत ते लिहा. भीमाबाईंनी कुत्रे व मांजर बाळगण्याबद्दल माझ्यापुढे टोमणे लावले होते पण मी काही दाद दिली नाही. ऑप्शन आहे ए भीमाबाई, बी टोमणे, सी दाद, डी माझ्यापुढे. या पुढचे सर्व प्रश्न आता मराठी व्याकरणाचे आहेत. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी माझ्यापुढे. 21वा प्रश्न, नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना डॅश असे म्हणतात. ए विकरण, बी आख्यात, सी संधी, डी विभक्ती.
योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी विभक्ती. 22वा प्रश्न. पुढीलपैकी गटात न बसणारी संख्या विशेषण ओळखा. ए सर्व, बी थोडी, सी दसपट, डी काही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दसपट. 23वा प्रश्न. पुरोगामी शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. ए पुरातन, बी आधुनिक, सी प्रवर्तक, डी प्राचीन. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आधुनिक. पुढचा प्रश्न. उंबाराचे फूल या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा. ए एका वनस्पतीचे फूल, बी क्वचित घडणारी गोष्ट, सी सुगंध देणारे फूल, डी तात्काळ दिसून येणारी गोष्ट. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी क्वचित घडणारी गोष्ट. 25वा प्रश्न. पोपटपंची या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा. ए अर्थ ज्ञानाशिवाय बोलणे, बी कृती न करता बोलत राहणे, सी कंटाळवाणे भाषण, डी पोपट सारखे विठू विठू बोलणे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अर्थज्ञानाशिवाय बोलणे. 26वा प्रश्न. पांजारपोड म्हणजे ए मोकाट जनावरे कोंडून ठेवण्याची जागा, बी जनावरांना मोकळे सोडून देण्याची जागा, सी जनावरांना चारण्यासाठी असणारी जागा, डी जनावरांना फुकट राहण्याची जागा. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जनावरांना फुकट राहण्याची जागा. 27वा प्रश्न. नमनाला घडाभर तेल या म्हणीचा योग्य अर्थ कोणता. ए एखादा कामाला आरंभालाच जादा खर्च होणे, बी बाह्य रूप एक आणि कृती दुसरीच, सी रोग एकीकडे उपाय दुसरीकडे, डी चांगल्या कामाची सुरुवात पूजेने करणे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एखाद्या कामाचा आरंभालाच जादा खर्च होणे. 28वा प्रश्न. खालीलपैकी कठोर व्यंजन कोणती. ए त ख, बी ग झ, सी द भ, डी ड ढ. कठोर व्यंजन ओळखायची आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए त ख. 29वा प्रश्न. सचिन क्रिकेट खेळत आहे या वाक्याचे रीती भूतकाळी वाक्य कोणते. ए सचिन क्रिकेट खेळत असतो, बी सचिन क्रिकेट खेळत असे, सी सचिन क्रिकेट खेळत जाईल, डी सचिन क्रिकेट खेळलेला होता. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सचिन क्रिकेट खेळत असे. 30वा प्रश्न. खालीलपैकी क्रियापदाचा विध्यर्थ अर्थ असणारे वाक्य निवडा. ए मुले खरे बोलतात, बी मुलांनो खरे बोला, सी मुलांनी खरे बोलावे, डी मुले खरी बोलली नाहीत तर शिक्षा होईल. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मुलांनी खरे बोलावे. पुढचा प्रश्न. आकाशातील चांदण्या जणू फुलांची पकरण या उदाहरणातून कोणता अलंकार दिसून येतो. ए उत्प्रेक्षा अलंकार, बी दृष्टांत अलंकार, सी यमक अलंकार, डी उपमा अलंकार. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए उत्प्रेक्षा अलंकार. 32वा प्रश्न. घाशीराम कोतवाल व सखाराम बाइंडर या नाटकांचे नाटककार कोण. ए पु ल देशपांडे, बी वि वा शिरवाडकर, सी विजय तेंडुलकर, डी प्र के अत्रे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विजय तेंडुलकर. 33वा प्रश्न.
खालील शब्दांतील धातू साधित विशेषण कोणते? ए. स्वप्नाळू मुलगा, बी. लबाड कोल्हा, सी. निरोगी मुलं, डी. पडका किल्ला. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पडका किल्ला. 34वा प्रश्न, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. गुरुजींनी मुलांना शिकविले. ए. अकर्मक कर्तरी, बी. सकर्मक कर्तरी, सी. भावे, डी. कर्मणी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भावे. 35वा प्रश्न, पुढीलपैकी कोणते वाक्य केवळ वाक्य नाही? ए. तो अभ्यास करतो, बी. तो खूप वेळ अभ्यास करतो, सी. तुझा अभ्यास झाला की मी येतो, डी. यापैकी नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, तुझा अभ्यास झाला की मी येतो. 36वा प्रश्न, पुढील सामासिक शब्दाचा समास ओळखा. शनोशनी. ए. बहुव्रीही समास, बी. द्वंद्व समास, सी. अव्ययीभाव समास, डी. तत्पुरुष समास. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अव्ययीभाव समास. पुढचा प्रश्न, रोग्याची शुश्रूषा करणारी या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता? ए. निवेदिता, बी. दाई, सी. उपचारिका, डी. परिचारिका. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, परिचारिका. 38वा प्रश्न, दुआब या एका शब्दाची संबंधित शब्दसमूह ओळखा. ए. दोन व्यक्तींमधील रुबाब, बी. दोन नद्यांमधील जागा, सी. दोन व्यक्तींमधील हवेदावे, डी. दोन घटकांतील आदान प्रदान. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, दोन नद्यांमधील जागा. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द तद्भव शब्द नाही? ए. कन्या, बी. कान, सी. चाक, डी. विनंती. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कन्या. 40वा प्रश्न, बोलत असताना विचार मालिका तुटल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? ए. विकल्पचिन्ह, बी. अपसारण चिन्ह, सी. लोप चिन्ह, डी. संक्षेप चिन्ह. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अपसरण चिन्ह.